नमस्कार मित्रांनो, सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सध्या अधिवेशन चालू होते. त्या अधिवेशनामध्ये सर्वांनी आपापल्या पद्धतीने इंटरेस्टिंग मुद्दे मांडले. तर मित्रांनो, पाथरी विधानसभा म्हटलं की सर्वांच्या नजरा लागतात. पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर यांनी काय बरं महत्त्वाचे मुद्दे मांडले असतील, थोडक्यात आपण माहिती सांगणार आहोत. मित्रांनो, गेल्या कित्येक वर्षापासून पाथरी विधानसभेला राजेशदादा विटेकर यांच्या रूपाने आमदार लाभला. तर निश्चितच एक तरुण नेतृत्व, एक तरुण व्यक्तिमत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असं म्हणायला काही हरकत नाही. पहिल्या टर्नला उभा टाकले विधानसभेमध्ये आणि निवडून पण आले. मित्रांनो, निवडून आल्याबरोबर तातडीनं एक नवीन चेहरा म्हणून विधानसभेमध्ये पोहोचला आणि विधानसभेमध्ये गेल्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण विधानसभेची माहिती, कामकाज त्या ठिकाणी मांडलं. आतापर्यंत कोण्याच आमदाराने पाथरी विधानसभेचं अशा प्रकारे कामकाज मांडलं नाही. सोनपेठ नगर परिषदची इमारत असेल किंवा पाथरी विधानसभेतील आरोग्याचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, तसाच पूर्ण स्वच्छतेचा प्रश्न असेल व क्रीडा संकुलन असेल, सर्व अशा प्रकारे त्यांनी हे विटेकरांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. तर मित्रांनो, एकीकडचं पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील घटना, संविधानाची विटंबना झालेली त्या पण घटनेचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला. जीही कुणी घटना केली असेल, जो कुणी आरोपी असेल, त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारे पण विटेकरांनी त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये प्रश्न मार्गी लावला. तर मित्रांनो, एकीकडे बीड जिल्ह्यातली घटना असेल संतोष देशमुखांची, त्या पण घटनेसाठी त्यांनी आवाज उठवला आणि संतोष देशमुखांच्या घटनेबाबत त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. ज्या प्रकारे त्या घटने कुणी घडून आणली आणि अपहरण कुणी केलं, ह्याकडे पण सर्व त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे, अशा प्रकारे विटेकरांनी त्या ठिकाणी पण प्रश्न मांडला. तर मित्रांनो, एका बाजूला जर पाहिलं तर गोपीचंद पडळकर यांनी पण पूर्ण ताकदीनं तिथं बोलण्याचा प्रयत्न केला आणि जेणेकरून की विधान भवनामध्ये ज्या महामानवाचे फोटो अपेक्षित आहेत, त्या महामानवाचे फोटो लावले पाहिजे, असा पण त्यांनी चांगल्या पद्धतीनं उल्लेख केला. तर एका बाजूला जर पाहिलं तर आमदार सुरेश धस यांनी पण महत्त्वाचा मुद्दा मांडला. बीडचा नव्हे तर पहिल्यांदा त्यांनी परभणीचा मुद्दा मांडला, जे की हंगामी पीक योजना त्या माध्यमातून. तर मित्रांनो, सोनपेठमधील भाऊचा तंडा असन, सखाराम तंडा असन, रेवा तंडा असन, ह्या तंड्यामधील काही लोकांनी बोगस पीक विमा भरून त्याचे पैसे पण घेण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, ह्याचा पण इंटरेस्टिंग मुद्दा ठरला. तर ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे होते ते संपूर्ण मुद्दे मांडले गेले. तर मित्रांनो, खरंच आपण म्हणतात की एकच वादा आणि राजेशदादा आणि विकासाचा वादा. खरंच राजेशदादांना एक विकास करायचाच आहे आणि विकास करूनच दाखवणार आहेत, अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या वाणीतून आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजलं आहे. तर मित्रांनो, निश्चितच आमचा व्हिडिओ पाहत असताना आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा. मी माझ्या नोटे, आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज.